2025-26 च्या वार्षिक स्नेहसंमेलन व पारितोषिक वितरण समारंभात मी किरण सूर्यवंशी आपणा सर्वांचे सहर्ष स्वागत करते। आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी माननीय श्री देवडे सर, जिल्हा दिव्यांग सक्षमीकरण अधिकारी, पुणे जिल्हा परिषद। तसेच आजच्या कार्यक्रमाचे विशेष अतिथी माननीय श्री ॲडव्होकेट कचरे सर, दिव्यांग कल्याणकारी संस्था व संशोधन केंद्राचे अध्यक्ष आणि आमच्या पालक संस्थेचे पदाधिकारी, संस्थेचे अध्यक्ष फाटक सर, उपाध्यक्ष नानावटी सर, शाळा समिती अध्यक्षा डॉक्टर अपर्णा मॉरिस मॅडम, संस्थेचे सचिव प्राध्यापक कुलकर्णी सर, संस्थेच्या व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री पुरंदरे सर, संस्थेचे प्रतिनिधी श्री मिलिंद जोशी सर, शाळेच्या प्रशासक श्रीमती नेहा पेंढारकर मॅडम व शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती सरडे मॅडम, उपस्थित सर्व पालक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व आमचे सर्व विद्यार्थी, या सर्वांचे मी पुन्हा एकदा स्वागत करते व आजच्या स्नेहसंमेलनाच्या कार्यक्रमाला सुरुवात करते। शाळेच्या मुख्याध्यापिका सरडे यांना मी विनंती करते त्यांनी मान्यवरांना व्यासपीठावर घेऊन यावे। आजच्या आपल्या स्नेहसंमेलनाच्या कार्यक्रमाची सुरुवात आपण दीपप्रज्वलन करून करणार आहोत। आजचे आपले विशेष अतिथी श्री कचरे सर तसेच संस्थेचे सर्व पदाधिकारी यांना मी विनंती करते त्यांनी दीपप्रज्वलन करून आजच्या कार्यक्रमाची सुरुवात करून द्यावी। सगळ्यांना नमस्कार। आजच्या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले आदरणीय पाहुणे, पालकवर्ग, विद्यार्थी, माजी विद्यार्थी आणि उपस्थित सर्वांना माझा नमस्कार। मी मृणाल सरडे, इंडियन रेड क्रॉस सोसायटीच्या डॉक्टर सायरस पूनावाला कर्णबधिर मुलांच्या विद्यार्थ्याची मुख्याध्यापिका या नात्याने आज आपल्या समोर शाळेचा थोडक्यात अहवाल सादर करते। आमच्या शाळेच्या विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकासाला शाळेत प्राधान्य दिले जाते। आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून शिक्षण अधिक परिणामकारक व्हावे यासाठी प्रत्येक वर्गात स्मार्ट टीव्हीची सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे। स्मार्ट टीव्हीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना बातम्या तसेच सांकेतिक भाषेचे ज्ञान दिले जाते। दृश्य माध्यमांमुळे नवीन संकल्पना विद्यार्थ्यांना लवकर व सहज समजतात। यावर्षी 10वीच्या विद्यार्थ्यांचं आमचं 100% यश असण्याचं एक कारण आहे की आमच्या एका विद्यार्थिनीचं डोळ्याचा प्रॉब्लेम होता आणि तिला नीट लिहिता येत नव्हतं। त्याच्यामुळे आम्ही ह्यावर्षी एक नवीन प्रयोग केला की आमच्या 7वीतल्या विद्यार्थी वेदांत दळवी ह्याला लेखनिक म्हणून आम्ही प्रेझेंट केला आणि ती यशस्वीरित्या उत्तमरित्या पास झालेली आहे। म्हणजे हे आम्ही एक नवीन प्रयोग केला आणि नवीन पायंडा सुरू केला। नंतर आम्ही विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकासासाठी सातत्याने वेगवेगळे प्रयोग करत असतो। ब्ली टीव्हीच्या माध्यमातून आम्ही विद्यार्थ्यांना सांकेतिक भाषेमधून गोष्टीद्वारे, चित्रद्वारे विद्यार्थ्यांचा भाषावाढ करण्याचा गेली सातत्याने आम्ही एक 4 वर्ष प्रयोग करत आहे आणि त्याला आमच्या विद्यार्थ्यांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे। त्याच्यानंतर ह्यावर्षी प्रत्येक वेळेला आम्हाला रेड क्रॉस संस्था आर्थिक मदत करतच असते, पण आम्ही रेड क्रॉस संस्थेवर किती भार टाकणार, त्यामुळे आम्ही काही आर्थिक लाभ घेण्यासाठी वेगवेगळ्या संस्थांकडे मदतीसाठी प्रयत्न करतो। तर यावर्षी योजक संस्थेने आम्हाला योगासन स्पर्धेसाठी भरपूर आर्थिक पाठबळ दिलं आणि यावर्षी योजक संस्थेबरोबर आणि आपली शाळा असं संयुक्त विद्यमानाने आम्ही एक 4-5 उपक्रम राबवलेत। ते थोडक्यात असे: दहीहंडी उत्सव, शाडूच्या मातीचे गणपती तयार करणे कार्यशाळा, हस्तकला कार्यशाळा, असं विविध उपक्रम आम्ही ह्यावर्षी सादर केले। त्याच्यानंतर आमचे शिक्षकसुद्धा मागे नाही आहेत। मणियार सरांनी आपटे प्रशालेतनं नाट्य शिबिर जे आयोजित केलं होतं आपटे प्रशालेने, त्यात मणियार सरांनी नाट्य शिबिरामध्ये भाग घेतला होता आणि या अशा वेगवेगळ्या शिबिरांमधून माझे शिक्षक जात असतात, वेगवेगळी नवीन नवीन माहिती गोळा करत असतात आणि त्याचा सगळा उपयोग आम्ही आमच्या विद्यार्थ्यांसाठी करत असतो।
त्याच्यानंतर आपण दरवर्षी योग डे साजरा करत असतो. त्याच्यामध्ये पायरी 1 पासून इयत्ता 8वी पर्यंतचे सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर सगळे विद्यार्थी आणि सगळे कर्मचारी त्याच्यामध्ये उत्स्फूर्तपणे सहभागी होतात. त्याच्यानंतर आपण जी योगासन स्पर्धा घेतो ती आपण आंतरशालेय योगासन स्पर्धा घेतो आणि ह्या वर्षीच्या स्पर्धेचं वैशिष्ट्य म्हणजे 10 कर्णबधिर शाळांनी भाग तर घेतला होताच, पण 2 ऐकू येणाऱ्या शाळांनी सुद्धा भाग घेतला होता. असं आपली अतिशय उत्स्फूर्तपणे स्पर्धा पार पाडली आणि दरवर्षीप्रमाणे ह्या वर्षी पण आमच्या स्पर्धेला उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळाला. त्याच्यानंतर जागतिक अपंग दिन आपण यावर्षी जे पायऱ्यांची मुलं आहेत की ती बालकल्याणला जाऊ शकत नाहीत आनंद मिळाव्यासाठी, तिथे यावर्षी आम्ही या मुलांचे इथे मनोरंजनात्मक खेळ घेतले होते आणि त्या मनोरंजनात्मक खेळामध्ये छोट्या छोट्या बालचमूंनी अतिशय उत्स्फूर्त असा सहभाग नोंदवला होता. नंतर शाळेमध्ये क्रीडा दिनाच्या दिवशी चंद्रशेखर आगाशे शारीरिक प्रशिक्षण महाविद्यालयातली विद्यार्थी आले होते. त्यांनी विद्यार्थ्यांबरोबर मनोरंजनात्मक खेळ घेतले, सूक्ष्म त्यांचे व्यायाम घेतले आणि संपूर्ण दिवसभर शिक्षकांना पण आणि मुलांना पण छान दमवलं की जेणेकरून पोषण आहाराचा मुलांनी न कुरकुर करता आस्वादपणे खाल्ला. आणि आनंदाची गोष्ट म्हणजे आमच्या शाळेतले जे आमच्या शाळेचे जे आहेत नानावटी सर, ते आमच्या मुलांना चिकन नंतर बिर्याणी असं वेगवेगळं देत असतात. त्याचाही मुलं अगदी उत्स्फूर्तपणे आनंद घेत असतात. त्याच्यानंतर आमच्या शाळेमध्ये विश्व धर्म व ज्ञान संस्था ह्या संस्थेतर्फे शिक्षक दिन साजरा करण्यात आला आणि शिक्षकांचा त्यांच्या संस्थेने सन्मान केला. त्याच्यानंतर आपल्याला सगळ्यात जास्त गरज असते ती मुलांना श्रवण यंत्र मिळण्याकरता. श्रीमंत दगडूशेठ हलवाई ट्रस्टतर्फे आम्हाला दरवर्षी श्रवण यंत्र मिळत असतात. जवळजवळ आपल्या शाळेतल्या सगळ्या विद्यार्थ्यांना श्रवण यंत्र आहेत. यावर्षी सुद्धा आमच्या 5 विद्यार्थ्यांना श्रवण यंत्र मिळाली आणि कालच आम्हाला अक्षय कृती ह्या संस्थेतर्फे सुद्धा 5 विद्यार्थ्यांना श्रवण यंत्र मिळाली. कारण आमच्या विद्यार्थ्यांना श्रवण यंत्राची अतिशय गरज असते आणि त्यासाठी आम्ही सातत्याने प्रयत्नशील असतो. नंतर आर्ट इंडिया फाउंडेशनतर्फे आपल्या शाळेतल्या मुलांनी पणत्या केल्या होत्या. आर्ट इंडिया फाउंडेशनतर्फे जे प्रदर्शन भरवण्यात आलं होतं त्या प्रदर्शनामध्ये आपल्या मुलांनी केलेल्या पणत्यांना आणि लटकणारे दिवे ह्याला अतिशय उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आणि सगळे आपले केलेल्या पणत्या आणि दिव्या यांची विक्री झालेली आहे. नंतर खासदार महोत्सवामध्ये आमच्या शाळेतील विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय यश मिळवले आहे. 14 वर्षाखालील 10 मीटर धावणे गटात सुजल शिंदे याला प्रथम क्रमांक मिळाले. सोहेल खान याला द्वितीय क्रमांक मिळाला. 14 वर्षाखालील 50 मीटर धावणे ह्याच्यामध्ये सुजल शिंदे याला दुसरा क्रमांक मिळाला. सोहेल खान याला तिसरा क्रमांक मिळाला. 18 वर्षाखालील 50 मीटर धावणे या स्पर्धेमध्ये गणेश भंडारी याला प्रथम क्रमांक मिळाला आणि या स्पर्धेमध्ये विजेता झालेल्या विद्यार्थ्यांना पदके, प्रमाणपत्रे व अनुक्रमणे पहिला नंबर 5,000, दुसरा नंबर 3,000 आणि तिसरा नंबर 2,000 असे रोख बक्षिसे मिळाली. आणि ह्याचाच आणखीन एक गौरवशाली आणि अभिमानाचा क्षण म्हणजे आमच्या शाळेची माजी विद्यार्थिनी भाग्यश्री कन्ना नडी मेखला हिला दिव्यांग दिनानिमित्त राष्ट्रपतींच्या हस्ते दिल्ली येथे सर्वश्रेष्ठ दिव्यांगजन हा मानाचा पुरस्कार मिळाला. ह्या पुरस्काराचे स्वरूप 2 लाख रुपये रोख रक्कम असे असून तिच्या ह्या यशामुळे आमच्या शाळेच्या नाव लौकिकात एक मानाचा तुरा लवला गेला. शेवटी रेड क्रॉस संस्थेने शाळेतील विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी उपलब्ध करून दिलेल्या अत्याधुनिक सोयी सुविधांबद्दल मी मनपूर्वक आभार मानते. आपल्या सर्व सहकाऱ्यांमुळेच हे सर्व उपक्रम आम्ही यशस्वीरित्या करू शकलो. शब्द जरी थांबले, भावना बोलत राहतात. संकेतांच्या हातात स्वप्न नवी घडतात. कष्ट, प्रेम, विश्वास यांची साथ घेऊन ह्या शाळेतून अशेची पहाट उगवत राहतात. ऐकू न येणारे पण दूरवर पोहोचणारे, मनाने मोठे जग जिंकणारे, सर्वांच्या सहकार्याने घडते हे स्वप्न यशाच्या वाटेवर तेजाने चमकणारे रेड क्रॉस संस्थेचे सर्व आजी माजी विद्यार्थी. धन्यवाद. धन्यवाद मॅडम. आजच्या स्नेहसंमेलनाचे प्रमुख अतिथी जिल्हा दिव्यांग सक्षमीकरण अधिकारी, जिल्हा परिषद
श्री देवडे सर यांना आज येणे शक्य नसल्यामुळे सरांनी कालच शाळेला भेट दिली व आपल्या सर्वांना या कार्यक्रमासाठी खूप साऱ्या शुभेच्छा पण दिलेल्या आहेत. यानंतर स्नेहसंमेलनाचे विशेष अतिथी श्री कचरे सर यांची ओळख मी माझ्या सहकारी श्रीमती बागडे करून देतील. त्यांना मी निमंत्रित करते. आजच्या कार्यक्रमासाठी आलेले विशेष अतिथी ॲडव्होकेट मुरलीधर नारायण कचरे सर यांचा थोडक्यात परिचय मी करून देते. ॲडव्होकेट कचरे सर हे सक्षम पश्चिम महाराष्ट्र प्रांतचे अध्यक्ष आहेत. दिव्यांग कल्याणकारी शिक्षण संस्था व वैद्यकीय संशोधन केंद्र वानवडी या ठिकाणी कार्याध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत. सरांनी 1986 ते 87च्या दरम्यान दिव्यांग कल्याणकारी शिक्षण संस्था व संशोधन केंद्र वानवडी येथे विश्वस्त म्हणून कार्य सुरू केले. 1993 पासून सचिव व 2001 पासून उपकार्याध्यक्ष व आज मी 30 कार्याध्यक्ष पदाचा कार्यभार स्वीकारलेला आहे. सर एकूण 35 वर्ष सलग दिव्यांगांच्या पुनर्वसन कार्यात सक्रिय सहभागी आहेत. 1984 पासून पुणे न्यायालयात सरांनी वकिलीचा व्यवसाय सुरू केला. तसेच 1984 ते 2001 पर्यंत ग्वाल्हेरच्या श्रीमंत राजमाता विजयाराजे शिंदे यांचे कुलमुखत्यार म्हणून सरांनी कार्य केले. तसेच श्रीमंत सरदार महादजी शिंदे छत्री व इतर महाराष्ट्रातील शिंदिया देवस्थान ट्रस्टच्या मिळकतीचे वकील म्हणून कार्य व देखभाल ही सरांनी केली. त्याचबरोबर ॲडव्होकेट सर हे पुणे शहर अधिवक्ता परिषदेचे अध्यक्ष या पदावरही कार्यरत आहेत. या सर्वाची दखल घेऊन 1994 साली महाराष्ट्र शासनाने नोटरीपदीही सरांची नियुक्ती केली. सरांच्या समाजकार्यामुळे आमच्या शाळेलाही सतत मदतच होत असते. सरांनी आमच्या विद्यार्थिनीला हॉस्टेलमध्ये ठेवून घेतल्यामुळे तिची जी गैरसोय होणारी दूर झाली आणि आमच्या शाळेलाही खूप मदत झाली. सर यापुढेही अशीच मदत आम्हाला करतील अशी मी आशा व्यक्त करते. धन्यवाद सर. धन्यवाद बागडे मॅडम. आपल्या शाळेतील विद्यार्थ्यांनी तयार केलेली भेटवस्तू देऊन आपण सरांचा सत्कार करणार आहोत. मी माननीय मॉरिस मॅडम यांना विनंती करते त्यांनी सरांचा सत्कार करावा. धन्यवाद सर. धन्यवाद मॅडम. यानंतर मी कचरे सरांना विनंती करते त्यांनी आपले मनोगत व्यक्त करावे. आजच्या आपल्या वार्षिक स्नेहसंमेलनासाठी उपस्थित असलेले आपल्या दिव्यांग मुलांचे पालक, या संस्थे प्रेम करणारी सामाजिक कार्यकर्ते, व्यासपीठावर उपस्थित असलेले आमचे मिलिंदराव जोशी, आमच्या मॉरिस मॅडम, आमच्या सरडे ताई, आमच्या पेंढारकर ताई आणि आमचे सगळे बालचंबू मंडळी. साधारणपणे हा डिसेंबर आणि जानेवारी पहिला आठवडा हा सर्व शाळांचा स्नेहसंमेलनाचा एक काळ असतो. त्यामध्ये सर्व शाळा आपापल्या मुलांसाठी स्नेहसंमेलनाचे कार्यक्रम आयोजित करतात. त्यामध्ये त्यांचे विविध गुणदर्शन असतात. त्या मुलांनी काय केलेल्या कलाकृती असतात त्याचं प्रदर्शन करतात आणि एकूणच वातावरण आनंदी राहावं आपल्या शाळेत आणि परिसरात यासाठी ते सगळे प्रयत्न करत असतात. या दिव्यांग मुलांसंबंधी प्रामुख्याने आता दिव्यांगामध्ये किती प्रकार आहेत, पालकांना कोणाला कल्पना आहे का? कोणी सांगेल का? दिव्यांगाचे किती प्रकार आता केंद्र शासनाचा जो कायदा आहे त्यामध्ये स्पेसिफाईड केलेले आहेत. कोणाला सांगता येईल? जनरली आपल्याला 5-6 माहीत होते. एक म्हणजे कर्णबधिर, एक म्हणजे तुमचा दृष्टीबाधित, अस्थिबाधित, बुद्धिबाधित, हे 4-5 प्रकार आपल्याला माहीत होते. पण आता 21 प्रकार आहेत दिव्यांगांमध्ये. 21. त्यामध्ये रक्तात दोष असलेले, हिमोफिलियाचे मुलं असतील किंवा ॲसिडने हल्ला झालेली काही मुलं असतील, महिला असतील, कोणी असेल, कुष्ठबाधित बरे झालेली मुलं असतील किंवा ते व्यक्ती असतील,
अशी एकूण 21 प्रकार त्यामध्ये दिलेले आहेत. या सगळ्या 21 प्रकारामध्ये जसे माझी ओळख करून देताना प्रामुख्याने सांगितलं त्यांनी की मी सक्षम पश्चिम महाराष्ट्राचा अध्यक्ष आहे. सक्षम याचा पूर्ण नाव समदृष्टी क्षमता विकास एवं अनुसंधान मंडल, शॉर्ट फॉर्ममध्ये सक्षम. ही संपूर्ण देशभरात दिव्यांगांमध्ये काम करते, सर्व क्षेत्रात काम करते. आता 400 जिल्ह्यांमध्ये आपल्या देशामध्ये काम चालू आहे या संघटनेचं किंवा संस्थेचं. आणि केवळ एकच, या सर्व दिव्यांग बांधवांचं सक्षमीकरण करणे, त्यांना सक्षम बनवणे, म्हणून त्याला सक्षम म्हटलेलं आहे. म्हणजे थोडक्यात त्यांना आपलं जीवन सर्वसामान्य माणसासारखं जगता आलं पाहिजे, यासाठी प्रयत्न करणे. आता याच्यामध्ये कोण कोण भाग घेतात? यात प्रत्यक्ष दिव्यांग व्यक्ती भाग घेतात, त्यांचे पालक भाग घेतात, त्या संबंधी असलेले तज्ज्ञ व्यक्ती भाग घेतात, सामाजिक कार्यकर्ते भाग घेतात. अशा निराळ्या व्यक्ती या सक्षमच्या कार्यात सहभागी आहेत. म्हणजे आमच्या राष्ट्रीय अध्यक्ष जे आहेत आमचे दयालसिंग पवार म्हणून दृष्टिबाधित आहेत, एका कॉलेजमध्ये प्राध्यापक आहेत आणि संस्कृतचे विद्वान आहेत. अत्यंत बुद्धिमान माणूस, पण दृष्टिबाधित आहे. सर्वसाधारण माणसासमोर बसला तर वक्तृत्वामध्ये त्याला मागे टाकेल इतकी त्यांच्यात क्षमता आहे. अशा व्यक्ती या संघटनेमध्ये काम करत आहेत. आणि प्रामुख्याने उद्देश या दिव्यांग व्यक्तींचं त्याला सन्मान मिळवून देणे, त्याला आत्मनिर्भर बनवणे. सर्वात दिव्यांग व्यक्तीचं काय, त्याला आत्मसन्मान आणि आत्मनिर्भर बनवणे हे फार मोठं सर्वांचं काम आहे. आता इथे समजा कर्णबधिर मुलं आहेत, लहान लहान मुलं आहेत, 1ली ते 8वी 9वी पर्यंत शिकत असतील. आता या मुलांना आपण काय काय करू शकतो यासाठी पालकांनी सुद्धा त्यात लक्ष दिलं पाहिजे. पालकांचा या दिव्यांगांच्या घसरणघडीत खूप मोठा रोल असतो. जसं शिक्षकांचा रोल असतो, सामाजिक कार्यकर्ता असतो, पण सर्वात उच्च किंवा उत्तम रोल हा पालकांचाच असतो. त्यामुळे पालकांनी आपल्या मुलांकडे सहानुभूतीने न पाहता संवेदनेने पाहायचं. त्याच्यावर करुणा न करता त्याला पुढं कसं जाईल यासाठी त्याला मार्गदर्शन करायचं. म्हणजे बरेच पालक मी पाहिलं, मी पण एका संस्थेत गेलो 35 वर्ष पाहतोय. ही मुलं जेव्हा रांगत येतात, ही अस्थिबाधित असल्यामुळे किंवा पोलिओनी ग्रस्त झालेली मुलं, लहान लहान मुलं 5-6 वर्षाची रांगत येतात. त्यांच्या आईवडिलांनी, आजोबांनी, आजीनी त्याला उभं राहिलेलंच पाहिलं नसतं. आणि ते एक प्रकारचे मनात दुःखी असतात, हा मुलगा कधी उभा राहील, हा मुलगा कधी चालेल. तसं इथल्या मुलाला हे आपलं मुलगा कधी ऐकायला लागेल, याला सर्वसाधारण शिक्षण कधी घेता येईल, हा सर्व समाजात कसा वावरायला लागेल, ह्याला कशी अडचण कशी येणार नाही याचा जो विचार करतात ते असं त्यात ते पालक असे करतात. म्हणजे एखादा मुलगा रांगलेला मुलगा उभा राहिला, चालायला लागला की त्यांच्या डोळ्यात आनंद अश्रू असतात. हे मुलाला उभं करण्यामध्ये पालकांचं एक, ज्याला संवेदना म्हणतो ना, ती असावी लागते. आणि मग ह्या मुलांना आपण पुढच्या एकदा मुलगा सांगतो, एकदा शाळेत तयार झाला ना मुलगा सर्व क्षेत्रात, मुलं एकदम तयार होण्यासाठी जशा या थेरपी आहेत, स्पीच थेरपी वगैरे सगळं काय चालत असेल, पण माझा अनुभव असा आहे की मुलांना ग्राउंडवर 1 तास खेळवलंच पाहिजे. ग्राउंड थेरपी इज द बेस्ट थेरपी. सर्वात थेरपी सगळ्यात उत्तम. ग्राउंडवर 1 तास खेळला ना मुलगा, त्याच्यामध्ये कालांतराने इतका आत्मविश्वास येतो की तो मग कुठल्या गोष्टीला घाबरत नाही. म्हणून आपण सुद्धा काळजी घ्यायची. आपल्याकडं आहे का ग्राउंडची सोय आहे, खेळायची मैदान आहे सोय. कारण
बऱ्याच शाळांमध्ये सुद्धा मैदान नसतं आणि त्या मुलांना मैदानात खेळायला मिळत नाही. मग आपण पालकांनी काय करायचं, आसपास आपल्या सोसायटीमध्ये किंवा आपल्या आसपास बगीचा गार्डन असेल तिथं मुलाला खेळायला न्यायचं आणि तिथं मुलांना खेळली मुलं मैदानात, त्यांच्यावर आपण खेळलो आणि इतर मुलांबरोबर खेळली. सर्व मुलांनी एकत्र खेळणं हे एक वेगळं वाचतं बरं का. त्याचं एक समाजशास्त्र वेगळं आहे त्याचं. एकत्र सहजीवनाचा आनंद त्या मुलांनी जर घेतला, एकत्र खेळले, तर त्याच्यामध्ये मानसिकतेत आणि त्याच्या आत्मविश्वासात चांगला फरक होतो. तर आपण सर्वांनी यामध्ये सुद्धा एक आपण या शाळेबरोबर राहून पालकांनी सगळ्या प्रामुख्याने आणि त्यात आपल्या मुलाला चांगलं कसं घडवता येईल त्या शिक्षकाच्या खांद्याला खांद्याला आपण पण काम केलं पाहिजे, शाळेच्या खांद्याला खांद देऊन काम केलं पाहिजे. कारण एकट्या शाळेवर समाज कार्य सोपून चालत नाही, आपली पण जबाबदारी असते आणि ती पालक करतात, मला माहिती आहे, खूप चांगल्या पद्धतीने करतात आणि ती केली पण पाहिजे. आता अर्ली डिटेक्शन आणि अर्ली इंटरव्हेन्शन हे जर झालं या लहान मुलांसुद्धा, आता समजा 2 वर्षाच्या 3 वर्षाच्या आत जर कळलं, 2 वर्षाच्या आतच कळलं की आपल्या मुलाला ऐकू येत नाही, तर त्याला कॉक्लिया इम्प्लांट करता येतो आणि तो जर केला तर त्याचं कायम जीवनभर त्याला ऐकू येतं, त्याचं कायमचं दिव्यांगत्व संपून जातं. म्हणून त्याला फार महत्त्वाचं आहे की लवकर त्याचं निदान, शीघ्र निदान आणि शीघ्र उपचार ह्या जर गोष्टी झाल्या तर या मुलांना सर्वसामान्य जीवन जगता येतं, चांगलं जगता येतं. म्हणजे सेरेब्रल पाल्सीची मुलंसुद्धा मी पाहिली, त्यांना लवकर जर त्यांना थेरपी दिल्या आणि त्याला चांगल्या वातावरण लवकर जर आणलं 2-4 वर्षात, तर ते मुलगा 6व्या-7व्या वर्षी 90% नॉर्मल होतं. आणि त्याला आपण जेवढा त्या मुलांना त्या काळात बालवयात 2-4 वर्षात प्रयत्न करू, तेवढा तो त्यांना उपयोगाचा होतो. अशा या गोष्टीमधून आपण आपल्या मुलांना जडघडू करू शकतो. आता ही सर्व मुलांनी त्यांच्या काही क्रीडा स्पर्धा पण झाल्या असतील, काही त्यांच्या चित्रकले स्पर्धा झाल्या असतील, काही हस्तकले स्पर्धा झाल्या असतील. ज्या मुलांना त्यात यश मिळालं त्या सगळ्या मुलांचं अभिनंदन. आणि आपल्या संस्थेतसुद्धा मला वाटतं या शाळेतलं पहिलंच इथल्या जागेतलं पहिलंच स्नेहसंमेलन आहे आणि या स्नेहसंमेलन मला सरडे यांनी आणि आमच्या पेंढारकर ताईंनी आणि आमच्या मॉरिस मॅडमनी मला बोलवलं. त्यानिमित्त मी इथं आलो. पण मी आता यांना सांगतो मी वारंवार संस्थेत येत जाईल, काही ना काही संस्थेला लागेल ते मी मदत करत जाईल. मला माझ्याकडे आमच्या सक्षम ही जी संघटना आहे याच्याकडे खूप चांगले संबंधित तज्ज्ञ व्यक्ती आहेत, ते सुद्धा आपल्याला मदत करू शकतात. आणि काही निराळ्या शासकीय प्रशासकीय स्तरावरसुद्धा आणि मंत्रालय स्तरावरसुद्धा आपल्याला काही गोष्टी एकत्र मिळून कराव्या लागणार आहेत, करायच्याच आपल्याला. म्हणजे तुम्हाला आता सांगतो बरं का मॉरिस मॅडम, मला मुंडे साहेबांचा निरोप आला की तुम्ही अशा चांगल्या संस्था एकत्र करा, त्या सगळ्यांच्या मी अडचणी ऐकून घेतो आणि एका चुटकीसरी सोडवतो. म्हणजे आपल्या इथून काही शासकीय अधिकारी चांगले जर असतील तर आपल्या कामाला अडचण येणार नाही, चांगलंच होणार काम. आणि आपण आणखी एक गोष्ट महत्त्वाची की कुठलीही अडचण असो काय असो, आपण आपलं काम नीटाने करत राहायचं, त्यांच्याकडे का फार पाहायचं नाही आणि त्यांच्याकडनं फार अपेक्षाही करायच्या नाहीत. काय ब्युरोक्रसी ही आपल्या देशातली पाहतो अत्यंत भ्रष्ट आहे. त्यामुळे आपल्याला बऱ्याच वेळेला चांगल्या संस्थांना, आता ही इतकी चांगली संस्था की तिलासुद्धा अडचणीला तोंड द्यावं लागतं, ते चालायचंच. आणि त्या तोंड द्या म्हणजे नेहमी जेवढी चॅलेंजेस तेवढी मजा येते. तुम्ही जेवढी चॅलेंज स्वीकारा, त्यात मात करा, तुम्हाला आनंद इतका मिळतो विचारणार, तुम्हाला सहज त्या आनंद मिळत नाही, चॅलेंजेसमध्येच आनंद मिळतो, लक्षात ठेवा. म्हणून आपण मुलांच्या स्पर्धा का ठेवतो का त्याला चॅलेंज असतं समोर, तो स्पर्धेत जिंकला की तो एकदम खुश होतो. त्याचं ते शास्त्र आहे त्याच्यामध्ये. प्रत्येकाने आयुष्याला काढायचं की चॅलेंजेस वेगळे. आता आपल्याकडं दिव्यांग मुलगा घरात जन्माला, इट्स चॅलेंज, हे आपल्यासमोर आव्हान आहे. आणि त्या आव्हानाला आपण तोंड कसं देतो, रडत बसतो
का प्रयत्न करतो. प्रयत्न केला की आनंद मिळतो. प्रयत्न केला काहीच आनंद मिळणार नाही, मग आयुष्यभर रडत बसायचं. त्यांनी रडायचं आणि आपण रडायचं. असं न करता आपण त्याला तोंड द्यायचं, आनंदाने स्वीकारायचं, तोंड द्यायचं, त्याच्यावर मात करायची. बघा मग कसा आपल्याला यशाचा आनंद मिळतो. आपल्या सर्वांना आजच्या सर्व शाळेला सर्वांना आपल्याला शुभेच्छा. धन्यवाद. धन्यवाद सर. स्पर्धा असो की परीक्षा किंवा रोजच्या आयुष्यातल्या अडचणी, जिद्दीने टिकून सातत्याने जे प्रयत्न करत राहतात तेच यशाचे मानकरी ठरतात. अशा यशस्वी झालेल्या आजी आणि माजी विद्यार्थ्यांचे अभिनंदन आणि खूप सारे कौतुक. शालेय जीवनात मिळवलेली बक्षिसं ही पुढच्या आयुष्यात शिदोरीचं काम करतात. ही बक्षिसं विद्यार्थ्यांना आत्मविश्वास, नेतृत्व, प्रेरणा देण्याचे काम करतात. पालकांनाही यातून प्रोत्साहन मिळते. प्रत्येक वेळी मग ते नव्या उमेदीने आपल्या पाल्याला दिशा दाखवण्यासाठी त्यांच्या पाठीशी उभे राहतात. अशी ही बक्षिसं अगदी छोटी मोठी असतात, ट्रॉफी, मेडल किंवा खाऊच्या स्वरूपातली, पण काम मात्र खूप मोठं करून जातात. आपल्या पालकांना, विद्यार्थ्यांना प्रोत्साहन मिळावे या हेतूने आपल्या शाळेने प्रेरणा पुरस्कार सुरू केले. 3 वर्षाची पावले, संस्काराची शाळा, गुरु पालक साथीत घडली यशाची माळा, स्पर्धा शिक्षण स्वप्नांना मिळाले पंख नवे, नाझिया आमच्या शाळेच्या यशाचे जिवंत रूप ठरे. नाझिया आरिफ खान हिच्या वयाच्या अवघ्या 3ऱ्या वर्षी आपल्या शाळेत प्रवेश झाला. त्यावेळी तिच्या पालकांना आपल्या शाळेबद्दल फारशी माहिती नव्हती. मात्र कालांतराने नाझियामध्ये झालेला सकारात्मक बदल पाहून तिच्या पालकांना शाळेबद्दल अपार विश्वास आणि अभिमान वाटू लागला. आपल्या शाळेतील शिक्षकांनी नाझियामध्ये आत्मविश्वास, जिद्द आणि चिकाटी निर्माण केली. तिला पोहणे, धावणे, नृत्य अशा विविध स्पर्धांमध्ये सहभागी करून घेण्यात आले आणि प्रत्येक ठिकाणी तिने अत्यंत कौतुकास्पद कामगिरी केली. नाझियाच्या आयुष्यातील पहिला विमान प्रवास आपल्या शाळेमुळेच घडून आला. ही बाब आपल्यासाठी अभिमानास्पद आहे. शैक्षणिक वर्ष 2024-25मध्ये नाझियाने आपल्या ग्रॅज्युएशन पूर्ण केले असून आज ती टाटा कंपनीत यशस्वीपणे कार्यरत आहे. नाझियाच्या या प्रेरणादायी वाटचालीसाठी तिला मनपूर्वक सलाम. तिचा प्रवास आपल्या सर्व विद्यार्थ्यांसाठी एक आदर्श आहे. संस्कारांनी घडवली, मेहनतीने झळकली, स्वप्नांना दिशा देत यशाची वाट चालली. नाझियाचा प्रवास देतो एकच संदेश, शाळा घडवते भविष्यात उज्ज्वल तेज. धन्यवाद. मी श्री कचरे सरांना विनंती करते त्यांनी नाझियाला त्यांच्या हस्ते हा पुरस्कार द्यावा. यानंतर प्रेरणा पुरस्काराचा दुसरा मानकरी अजय हाके याची ओळख माझ्या सहकारी श्रीमती वाघमारे मॅडम करून देतील. दुसऱ्या प्रेरणा पुरस्काराचा सन्मानार्थी आहे श्री अजय अनिल हाके. याची ओळख मी सौ अनिता वाघमारे करून देते. अजय हा आपल्या शाळेत सर्वसामान्य मुलांच्या शाळेतून इयत्ता 3रीमध्ये आला. शाळेत आल्यानंतर तो आपले काम आणि आपण भले इतका असा तो त्याचा शांत स्वभाव, आपलं काम करायचं, आपल्या कामात मग्न राहायचं, आपल्या वस्तू कोणाला द्यायच्या नाहीत, दुसऱ्यांच्या वस्तू आपण घ्यायच्या नाहीत आणि आपला अभ्यास असा त्याचा छान स्वभाव होता आणि तो नेहमी आपल्याच कामात व्यस्त असायचा आणि आजही तो तसाच आहे. अजयने आपल्या शाळेतून इयत्ता 10वीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर त्याने नारळीकर इन्स्टिट्यूट पुणे येथून ग्राफिक डिझायनिंग आणि ॲनिमेशन हा 2 वर्षाचा डिप्लोमा पूर्ण केला. याच काळात त्याने 6 महिन्याचे फाईन आर्टचे खाजगी वर्गही घेतले. तसेच ट्रेंडिंग शिकण्यासाठीही स्वतंत्र क्लास केले. आज अजयने चित्रकला व रेखाटनात अत्यंत प्रावीण्य प्राप्त केलेले आहे. त्याच्या अनेक उत्तम चित्रांची विक्रीही झालेली आहे. याशिवाय ऑर्डरनुसार ते ग्रीटिंग कार्ड्स तयार करतो. शिक्षण ही आयुष्यभर चालणारी प्रक्रिया आहे या विचाराने तो पुढेही फोटोग्राफी शिकण्याचा त्याचा मानस आहे आणि या विचारांना भक्कम साथ देणारे त्याचे कुटुंब त्याच्यासोबत आहे. अजयचे वडील श्री
अनिल हाके यांनी भारतीय सैन्यात देशासाठी 30 वर्षांची आपली सेवा पूर्ण करून ते निवृत्त झाले आहेत. त्याची बहीण तीही डॉक्टर आहे, तिचे मिस्टरही डॉक्टर आहेत आणि या सर्व गोष्टींना उत्तम साथ देणारी त्यांची आई, अशा सुशिक्षित कुटुंबाची त्याला मोलाची साथ व मदत मिळाल्यामुळे आज अजय आपल्या या कार्यात अत्यंत समाधानी असून दरमहा चांगले उत्पन्न मिळवून स्वतःच्या कुटुंबाचा स्वतंत्रपणे सांभाळ करण्यास सक्षम आहे. आणि यामुळेच तो आपल्या विद्यार्थ्यांनाही तो नक्कीच प्रेरणादायी ठरेल. त्याला मी मंचावर येण्याची विनंती करते. धन्यवाद. धन्यवाद मॅडम. मी कचरे सरांना विनंती करते त्यांनी अजयला पुरस्कृत करावे. सगळ्यांनी टाळ्या वाजून कौतुक करायचं आहे त्याचं. सगळ्या पालकांनी लक्ष द्यायचं की हे प्रेरणा पुरस्कार आम्ही का देतोय, तर तुमची सुद्धा मुलं उद्या इथे शाळेत उभी राहिली पाहिजेत. त्याच्यासाठी आम्ही हे प्रेरणा पुरस्कार आमच्या संस्थेने सुरू केले. त्यामुळे सगळ्या पालकांनी उद्या हे पण स्वप्न पाहिजे की इथे उद्या आपली मुलं उभी राहतील. यानंतर आपण शैक्षणिक वर्ष 2023-24 व शैक्षणिक वर्ष 2024-25 या वर्षातील प्रथम क्रमांकाची बक्षिसं देणार आहोत. व्यासपीठावरील सर्व मान्यवरांना मी विनंती करते की त्यांनी ही बक्षिसं द्यावीत. शैक्षणिक वर्ष 2023-24 आणि 24-25 पायरी 1 आणि पायरी 3 प्रथम क्रमांक आरोही इंगवले. सगळ्यांनी जोरदार टाळ्या वाजवायच्यात. शैक्षणिक वर्ष 24-25 पायरी 1 प्रथम क्रमांक आयुषी गायकवाड. शैक्षणिक वर्ष 2023-24 पायरी 2 प्रथम क्रमांक साहिल खान. शैक्षणिक वर्ष 2024-25 पायरी 2 प्रथम क्रमांक ज्ञानेश्वरी पांचाळ. शैक्षणिक वर्ष 2023-24 व 24-25 पायरी 3 प्रथम क्रमांक, पायरी 4 प्रथम क्रमांक प्रशंसा मिसाळ. सगळ्यांनी जोरदार टाळ्या वाजवायच्या आहेत. शैक्षणिक वर्ष 2023-24 इयत्ता पहिली प्रथम क्रमांक कैफ मनियार. शैक्षणिक वर्ष 2023-24 व 24-25 इयत्ता दुसरी प्रथम क्रमांक, इयत्ता तिसरी प्रथम क्रमांक जुवेरिया जमादार. जुवेरियासाठी सगळ्यांनी जोरदार टाळ्या वाजवायच्या. खूप स्टेडी विद्यार्थिनी आमची. शैक्षणिक वर्ष 2024-25 इयत्ता दुसरी प्रथम क्रमांक सुप्रिया रोहकले. शैक्षणिक वर्ष 2023-24 व 24-25 इयत्ता पाचवी प्रथम क्रमांक, इयत्ता सहावी प्रथम क्रमांक सुजल शिंदे. शैक्षणिक वर्ष 2023-24 इयत्ता सहावी प्रथम क्रमांक शिवम सायकर. शैक्षणिक वर्ष 2023-24 इयत्ता आठवी प्रथम क्रमांक नशरा मुजावर. शैक्षणिक वर्ष 2023-24 इयत्ता दहावी प्रथम क्रमांक चैतन्य सहोदे.
शैक्षणिक वर्ष 2024-25 इयत्ता 10वी प्रथम क्रमांक फरीन पिनितोड. धन्यवाद सर. धन्यवाद मॅडम. पुन्हा एकदा सगळ्यांनी जोरदार टाळ्या वाजवायच्यात आपली. यानंतर लगेचच विविध गुणदर्शनाचा कार्यक्रम सुरू होईल. कार्यक्रमांमधून विद्यार्थ्यांमध्ये एकात्मता आणि शिस्त येते. त्याबरोबरच मित्रमैत्रिणींसोबत एकत्र अभ्यास करणे, खेळणे, सण उत्सव साजरे करणे यातून सामाजिक संबंध आणि एकजूटही वाढते. मी एक छोटीशी कविता वाचून दाखवते. ही आवडते मज मनापासूनी शाळा, लाविते लळा जसा माऊली बाळा, हासऱ्या फुलांचा बाग जसा आनंदी, ही तशीच शाळा मुले येथे स्वच्छंदी, हासुनी हसवुनी खेळून सांगून गोष्टी, आम्हास आमचे गुरुजन शिक्षण देती, येथे बंधुप्रेमाचे घ्या धडे, मग देशकार्याला व्हा खडे. हे शब्द आहेत केशव कुमार म्हणजेच आचार्य प्र के अत्रे यांचे. चला तर मग आजच्या कार्यक्रमाला सुरुवात करूया. आजच्या कार्यक्रमाची सुरुवात नटराज वंदनेने होती आहे. नटराज म्हणजे नर्तकांचा राजा, शिवाचे ते रूप जे विश्वाचे लयबद्ध नृत्य करते. नटराजाची मूर्ती सर्जनशील ऊर्जा, जीवन मृत्यूचे चक्र आणि वैश्विक गती दर्शवते. म्हणून कलाकारांसाठी हे खूप महत्त्वाचे आहे. नटराज वंदना केल्यामुळे कलाकारांना एकाग्रता, आनंद आणि कलेत यश मिळते असे मानले जाते. चला पाहूया तर मग. यातील सहभागी कलाकार आहेत आयत शेख, प्रशंसा मिसाळ, सुमैया खान या इयत्ता पहिलीच्या विद्यार्थिनी. त्यांना मार्गदर्शन केले आहे श्री मणियार सर यांनी आणि संगीत संयोजन केले आहे निलेश दादा यांनी. पाहूया तर मग. नटराजा नटराजा नमामि नमामि ईश आराध्य पूजितम् नमामि नमामि शिव चरणों में वंदनम् रुद्रगणनाथ शंकरं पार्वतीनाथ तू शिवम् संगीत साहित्य आनंद अद्भुत है तनधिर नधिर नतनधे रागम तालम नाट्य नटराजन सुंदरम नादम वेद काव्यम नटराजन सुंदरम रागम तालम नाट्य नटराजन सुंदरम नादम वेद काव्यम नटराजन सुंदरम. मनोहरं शृंगारं सप्तसुरोगाकारम् आजन्म प्रभु शिवं संगीतलीलोत्सवम् मांगल्य है त्रिनेत्र है सर्वांग जो श्रृंगार है
चरणों में वंदनम रुद्रगणनाथे शंकरम पार्वती नाथ तो शिवम संगीत साहित्य आनंद अद्भुत है तन धीरन तन दे रागम तालम नाट्य नटराजन सुंदरम नाद वेद काव्यम नटराजन सुंदरम. शिकून मोठं झाल्यानंतर काय करणार आहोत, काय बनणार आहोत याची स्वप्ने पाहत आहेत. या कार्यक्रमातील मुलांची नावे आहेत माज, आरोही, इनाया, कृष्णाली, अरबाज आणि मरियम. या गाण्याचे मार्गदर्शन केलं आहे किरण सूर्यवंशी मॅडम यांनी. संगीत संयोजन आहे निलेश दादा. मलदे सूरज के मुंह पे मलाई बुड़बक बादल पे करते चढ़ाई. अरे मलदे सूरज के मुंह पे मलाई मैं पढ़ूंगा लिखूंगा डॉक्टर बनूंगा. चढ़ाई खोले किताबें करे हम पढ़ाई पानीपत में हुई. मैं पढ़ूंगी लिखूंगी सबकी सेवा करूंगी. डरो नहीं शेर बनो डरोगे तो ठेंगा मिलेगा. पढ़ोगे लिखोगे बनोगे नवाब जो तुम खेलोगे. मैं पढ़ूंगा लिखूंगा पुलिस अफसर बनूंगा. पढ़ोगे लिखोगे तो होगे खराब जो तुम खेलोगे कूदोगे बनोगे नवाब. पढ़ूंगी लिखूंगी स्पेस ट्रैवलर बनूंगी. पढ़ूंगी लिखूंगी देश की सेवा करूंगी. बदमाशियों से जरा बाज आओ थोड़ा किताबों से भी दिल लगाओ. अरे बदमाशियों से जरा बाज आओ थोड़ा किताबों से भी दिल लगाओ. विद्या कसम हम पढ़ेंगे दबा के मगर तुम भी देखो किताबों से आगे बढ़ो. जरा आगे बढ़ो लिखा नहीं जो वो पढ़ो डरोगे तो ठेंगा मिलेगा. पढ़ोगे लिखोगे बनोगे नवाब जो तुम खेलोगे कूदोगे तो होगे खराब. पढ़ोगे लिखोगे तो होगे खराब जो तुम खेलोगे कूदोगे ऐसे हवा में जो उड़ता फिरेगा मंडे को टीचर का डंडा पड़ेगा. क्रिकेट का मैं करूंगा बहाना कैंसल है मंडे को स्कूल जाना. जिद मेंटेन करो चढ़ो माउंटेन चढ़ो डरोगे तो ठेंगा मिलेगा. पढ़ोगे लिखोगे बनोगे नवाब जो तुम खेलोगे कूदोगे तो होगे खराब. पढ़ोगे लिखोगे तो होगे खराब जो तुम खेलोगे कूदोगे बनोगे नवाब. 5, 6, 7. माझे नाव वेदांत विशाल दैवी आहे. मी 8वी मध्ये प्रतिज्ञा बोलणार आहे. भारत माझा देश आहे. चार्य भारतीय माझे बांधव. माझ्या देशावर माझे प्रेम आहे. माझ्या देशातल्या समृद्ध आणि विविध नसलेल्या परंपरांचा मला अभिमान आहे. त्या परंपरांचा पाईक होण्याची पात्र माझ्या अंगी यावी म्हणून मी तदैवी प्रयत्न करीन. मी माझ्या पालकांच्या गुरुजनांच्या आणि वडिलांचे मान ठेवीन आणि प्रत्येक सौजन्याने वागेन. माझा देश आणि माझा देशबांधव यांची निगा राखण्याची मी प्रतिज्ञा करीत आहे. त्यांच्या कल्याण आणि त्यांची समृद्धी यातच माझे सौख्य सामावले आहे. नमस्कार. आजच्या या स्नेहसंमेलनात स्नेह म्हणजे प्रेम, आपुलकी, सौहार्द, मैत्री आणि संमेलन म्हणजे बैठक, मेळावा, एकत्र येणे किंवा समारंभ.
तर आजच्या या आपुलकीच्या समारंभात पुढील कार्यक्रम पाहूया. तर शाळा ही मध्यवर्ती कल्पना मुलांच्या वयानुसार त्यांनी या कार्यक्रमात अभिनय आणि हावभाव दोन्ही करून दाखवली आहे. आता इयत्ता 7वीतील मुले हीच संकल्पना एका नाटिकेमधून उलगडून दाखवत आहेत. यशश्री बनसोडे, महक शेख, अक्षरा काळगे, सुजल शिंदे, तनेज गडकर, तेजस वाघमारे, अल्दियान तांबोळी आणि याबरोबर इयत्ता 8वीची काही मुलं आहेत. ती आहेत तेजस गायकवाड, आयान उकये, अक्षरा काळगे आणि इयत्ता 7वीचा शाफिन शेख. थोडंसं मी वैशिष्ट्य सांगते ह्याचं की आजच्या नाटिकेसाठी जे लागणारं नेपथ्य म्हणजे ज्याला आपण प्रॉप म्हणतो ते इयत्ता 7वीच्या विद्यार्थिनींनी स्वतः तयार केलं आहे. थोड्याशा दर्शनाने टाकाऊ वस्तूंपासून सादर करण्यायोग्य असे तयार केलेलं हे साहित्य आहे. त्यामुळे या मुलांचं विशेष कौतुक. तर पाहूया रियुनियन.
माझी शाळा मला आजही आठवते रे, पुन्हा शाळेमध्ये मला वाटते जावे रे. माझी शाळा मला आजही आठवते रे, पुन्हा शाळेमध्ये मला वाटते जावे रे. माझी शाळा मला
दिलास तू आकार संस्कार घडवून शिल्प तू केले साकार मायेने वर्ग सजविले सोडून दुसरे घर पोरके वाटे आज आम्हाला तुला चाललो सोडून आईच्या मायेने लावी राजीने लढा मी विसरू कशी ती शाळा धन्य ती माझी शाळा याच्याबद्दल मी सांगते. शाळेत येऊन पुन्हा एकदा शालेय जीवन जगलो पुन्हांदा.
शिदोरी घेऊन गोड आठवणीची, अशीच ओढ राहू दे परत भेटण्याची, अशीच ओढ राहू दे परत भेटण्याची. शाळा म्हणजे बघा किती मोठं वर्तुळ आहे ते. या वर्तुळात कितीतरी अनेक गोष्टी सामावल्या आहेत. आतापर्यंत आपण करिअर, शाळेने आपल्याला काय दिलं ते पाहिलं. आता काही खोडकर आणि द्वाड मुलं पण असतात की नाही शाळेत, ज्यांना शाळेत जायचा अगदी कंटाळा येतो, आळस येतो, पण त्यांच्या असण्याशिवाय पण शाळेत मजा नाही, हो की नाही? तर याही मुलांच्या मनात काय चाललं ते आपण जाणून घेऊया. आवडेल ना तुम्हाला? पायरी 4चे विद्यार्थी ज्ञानेश्वरी, रिजवान, आरोही, साहिल, साक्षी, चैतन्य आणि आलिजा या नृत्याचे दिग्दर्शन केले आहे शोभा हुन्नाकोरे मॅडम यांनी आणि संगीत संयोजन आहे निलेश दादा यांचं. तर पाहूया मग. सांग सांग भोलानाथ, पाऊस पडेल काय? सांग सांग भोलानाथ, पाऊस पडेल काय? शाळेभोवती तळे साचून सुट्टी मिळेल काय? सांग सांग भोलानाथ, पाऊस पडेल काय? भोलानाथ दुपारी आई झोपेल काय? लाडू हळूच घेताना आवाज होईल काय? भोलानाथ दुपारी आई झोपेल काय? लाडू हळूच घेताना आवाज होईल काय? भोलानाथ 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 भोलानाथ, सांग सांग भोलानाथ, पाऊस पडेल काय? भोलानाथ भोलानाथ, खरं सांग एकदा, आठवड्यातनं रविवार येतील का रे तीनदा? भोलानाथ भोलानाथ, खरं सांग एकदा, आठवड्यातनं रविवार येतील का रे तीनदा? भोलानाथ 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 भोलानाथ, सांग सांग भोलानाथ, पाऊस पडेल काय? भोलानाथ उद्या आहे गणिताचा पेपर, पोटात माझ्या कळ येऊन दुखेल का रे ढोपर? भोलानाथ उद्या आहे गणिताचा पेपर, पोटात माझ्या कळ येऊन दुखेल का रे ढोपर? भोलानाथ 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 भोलानाथ, सांग सांग भोलानाथ, पाऊस पडेल काय? शाळेभोवती तळे साचून सुट्टी मिळेल काय? सांग सांग भोलानाथ, पाऊस पडेल काय? मला नाही शाळेत जायचं, 4 भिंतींच्या आत शिकायचं, भरपूर पुस्तकं, तेवढ्याच वया, मला नाही ओझं व्हायचं, मला नाही शाळेत जायचं, मला नाही ना शाळेत जायचं. तर शाळेत जायचं म्हणजे अभ्यास करायचा हे तर रोगानं आलंच, पण त्याबरोबरच खेळ आणि मस्ती पण करायला पाहिजे की नाही? आपणही शाळेत असताना करायचो बघा बरं आठवून सगळ्यांनी. आता आपले छोटे दोस्त कशी मस्ती करतायत ते आपण पाहूया. हे आहेत पायरी 2 या वर्गाची विद्यार्थिनी जुनैद शेख, आयुषी गायकवाड, नावेद सय्यद, संध्या कुमारी साह, अर्णव केळगिरे, विराट गौड आणि ताहिर तांबोळी. या नृत्याचं दिग्दर्शन केलं आहे सोनाली बागडे मॅडम यांनी आणि संगीत संयोजन निलेश दादा. One more time, lose, lose, lose control.
पाठशाला अपनी तो पाठशाला मस्ती की पाठशाला Lose control. माहीत आहे की सन 2020च्या सुरुवातीला संपूर्ण जगामध्ये कोविड-19 महामारी पसरली होती. या काळात शिक्षणासाठी ऑनलाईन हा एकच पर्याय उपलब्ध होता. लॉकडाऊनमुळे घराबाहेर पडणे पण अशक्य होते. त्यामुळे शिक्षणाच्या निमित्ताने अगदी लहान मुलांच्या हातातही मोबाईल आला. अभ्यास झाला की मोबाईलवर मित्रांशी व्हिडिओ कॉलवर बोलणे, माहिती पाहणे, गेम खेळणे, इंटरनेट वापरणे, अशा विविध ॲप्लिकेशन्स चालवणे इत्यादीचा समावेशही होऊ लागला. आपण एकटे असताना जो मोबाईल मित्रासारखा वाटायचा तो समूहात किंवा ग्रुपमध्ये असताना पण मुलांना खुणावू लागला. त्यावेळी मोबाईल वापराचे उमटलेले पडसाद आज 5 वर्ष झाले तरी सुद्धा काही प्रमाणात कायम आहेतच. यापुढचं सादरीकरण पाहूया. इयत्ता पहिलीचे विद्यार्थी आयत शेख, सुमैया खान, प्रशंसा निसार, राजकन्या खंडागळे, रिद्धिमा कुशवाह, ताबिश खान, अथर्व कांबळे, फैजान शेख, आतिफ शेख आणि या गाण्याचं दिग्दर्शन केलं आहे सुदेशनाराव मॅडम यांनी आणि त्यांना सहकार्य केलं आहे वैशाली शिवरकर मॅडम यांनी. चला तर मग पाहूया मोबाईलचे दुष्परिणाम काय आहेत. आपण नाही कला खूप पैसे पैसे टू द बंदर शो. एक जमाना था जब 3 बंदर सिखाते थे बुरा मत बोलो, बुरा मत देखो, बुरा मत सुनो. अब और एक बंदर है, मोबाइल वाला बंदर, जो कहता है किसी को ना देखो, किसी को ना सुनो, किसी से कुछ ना बोलो. और ये बंदर आप सबके घर पर राज कर रहा है और हमारी ही नज़र के सामने हमारी पूरी जिंदगी बदल रहा है. नजर के सामने जिगर के पास, नजर के सामने जिगर के पास कोई रहता है वो हो तुम. आज कोई इसके बिना न जी सकता है, न खा सकता है, न पी सकता है. और इतना ही नहीं, इसके बिना तो किसी का वजूद ही नहीं रहा. मोबाइल तो जैसे सबकी जिंदगी बन गया है, कुछ इस तरह. हम तेरे बिन अब रह नहीं सकते, तेरे बिना क्या वजूद मेरा. हम तेरे बिन अब रह नहीं सकते, तेरे बिना क्या वजूद मेरा. तुझसे जुदा अगर हो जाएंगे तो खुद से ही हो जाएंगे जुदा. क्योंकि तुम ही हो, अब तुम ही हो जिंदगी, अब तुम ही हो. चैन भी मेरा दर्द भी मेरी आशिकी, अब तुम ही हो.
बाप रे, इसने तो हद ही कर दी है। सबकी नींद चैन सब चुरा लिया है। भाई साहब अब जरा चैन से सोने तो दो। मैंने तुझको देखा, तेरी और दिल फेंका, परी तू है बन की, कहना है नजरों का। मैंने तुझको देखा, तेरी और दिल फेंका, परी तू है बन की, कहना है नजरों का। चांद को कॉम्प्लेक्स दिया है तेरे चेहरे ने, तेरी ब्यूटी का नशा है दिल को लगा छूने। बड़े हो या छोटे, सबको एक ही चीज पसंद है, वो है यह उल्लू बनाने वाला मशीन। तो भी इसके अलावा और कोई चीज पसंद ही नहीं आती। क्या मस्त चीज है ना? तू चीज बड़ी है मस्त मस्त, तू चीज बड़ी है मस्त, तू चीज बड़ी है मस्त मस्त, तू चीज बड़ी है मस्त। सबको जैसे चाय की लत लगती है, कॉफी की लत लगती है, वैसे ही मोबाइल की भी लत लग गई है। आजकल के सभी इंसान, चाहे बड़े हो या छोटे, बूढ़े हो या जवान, सबको लगता है जैसे मोबाइल के बिना कोई जिंदगी ही नहीं रही। आपको भी लग गई है ना यह बुरी लत? हा छोटासा फोन मात्र खेळायला छोटाच राहू दे, आमच्या बालमनावर मात्र त्याचा पगडा नको येऊ दे। या पुढील कार्यक्रमाकडे वळूया। यातील गाणं हे शाळा, शिक्षक आणि विद्यार्थ्यांच्या नात्याचं, शालेय जीवनातील आनंद आणि आठवणींचं प्रतीक आहे। हे गाणं अनेक पिढ्यांसाठी शाळेतील आठवणी जागृत करत असतं, जसे की वर्गमित्र, शिक्षक आणि शालेय जीवनातील मज्जा। लॉकडाऊनच्या काळात जेव्हा शाळा बंद होत्या, तेव्हा हे गाणं विद्यार्थ्यांना त्यांची शाळा आणि शिक्षकांची आठवण करून देण्यासाठी वापरलं गेलं, जे दूरस्थ शिक्षणासाठी शिकण्यास सुरू ठेवण्यास मदत करत होतं। तसेच विद्यार्थ्यांच्या भावना आणि शाळेबद्दलच्या प्रेमालाही व्यक्त करते। नुकत्याच प्रदर्शित झालेल्या क्रांतीज्योती विद्यालय या मराठी चित्रपटात हे गाणं आपल्याला प्रत्यक्ष पडद्यावर पाहायला मिळेल। चला तर मग स्वप्नांच्या आकाशगंगेत इयत्ता तिसरीचे विद्यार्थी सादर करत आहेत। विद्यार्थी आहेत इंद्रकुमार, पृथ्वीराज धुमाळ, समर्थ जाधव, कैफ मणियार, नेहा राठोड, सना बंगाली, सुप्रिया रोहकले आणि तैबा शेख। या नृत्याचं दिग्दर्शन केलं आहे श्रीमती अनिता वाघमारे मॅडम यांनी आणि संगीत संयोजन आहे निलेश दादा यांचं। पाहूया तर मग स्वर्गात आकाशगंगा। चला
एक स्वप्न जिथे असे अमृतापरी जीवन. स्वर्ग आहे एक स्वप्न जिथे आहे असे अमृतापरी जीवन. ना कोणते दुःख ना वेदना, केवळ आहेत आनंदाचे क्षण, केवळ आहेत आनंदाचे क्षण. शिक्षणाचे महत्त्व, उद्दिष्टे, मुलींचं शिक्षण यासारख्या अनेक संकल्पना नृत्याच्या माध्यमातून सादरीकरण होय, जे विद्यार्थ्यांना शारीरिक आणि मानसिक विकासाबरोबरच सर्जनशीलता, एकाग्रता आणि सांघिक कार्य शिकवण्यास मदत करतात. या नृत्यामध्ये नेव्हर गिव्ह अप म्हणजे हार मानू नका हा सगळ्यात महत्त्वपूर्ण संदेश आहे. प्रयत्न करत राहा, तुम्हाला यश नक्की मिळेल असंही सांगते. ऑल इज वेल या गाण्यावरील नृत्य तर शिक्षणातील सकारात्मक दृष्टिकोन दर्शवते. या नृत्यात सहभागी आहेत इयत्ता 4थीचे विद्यार्थी देवांश वाघमारे, समीर बंगाली, आतिफ मणियार, सोहेल शेख, उजेर पिनितोड, सोहेल खान, धर्मेंद्र कुमार साह, जुवेरिया जमादार, महक सरोज, तनिष्का गौड, सिद्धी थोरात, श्रेया जगताप आणि इयत्ता 8वीचा विद्यार्थी अवधूत वाघमारे. या नृत्याचं दिग्दर्शन केलं आहे ज्योती सावंत मॅडम यांनी आणि संगीत संयोजन आहे निलेश दादा यांचं. कसके जूता कसके बेल्ट, खोस के अंदर अपनी शर्ट, मंजिल को चली सवारी, कंधों पे जिम्मेदारी. हाथ में फाइल मन में दम, मीलों मील चलेंगे हम, हर मुश्किल से टकराएंगे, टस से मस ना होंगे हम. दुनिया का नारा जमे रहो, मंजिल का इशारा जमे रहो. ये सोते भी है टेंशन आगे रहने की है, टेंशन मेहनत इनको प्यारी है, एकदम आज्ञाकारी है. दुनिया का नारा जमे रहो, मंजिल का इशारा जमे रहो. अरे क्या हुआ, इतनी टेंशन में क्यों है? एग्जाम्स आ रहे हैं यार. हाँ तो इस बार भी टॉप करना है. 98% तो लाने ही है. फिर ये शहर की टॉप की कॉलेज में एडमिशन भी हो जाएगा और आगे की पूरी प्लानिंग सेट है. अरे डोंट वरी, एग्जाम्स भी अच्छे जाएंगे और हम टॉप भी कर लेंगे. थोड़ा रिलैक्स हो जाओ. एग्जाम्स के डिप्रेशन में कोई लाइफ जीना भूल जाता है क्या? मेहनत दिल लगा के की है ना, तो उसका नतीजा भी अच्छा ही होगा. बस दिल पे हाथ रखो और बोलो ऑल इज वेल, ऑल इज वेल. जब लाइफ हो आउट ऑफ कंट्रोल, होठों को करके गोल, होठों को करके गोल, सीटी बजा के बोल. जब लाइफ हो आउट ऑफ कंट्रोल, होठों को करके गोल, होठों को करके गोल, सीटी बजा के बोल. मुर्गी क्या जाने अंडे का क्या होगा, हर लाइफ मिलेगी या तवे पे फ्राई होगा. कोई न जाने अपना फ्यूचर क्या होगा. होठ घुमाओ सीढ़ी बजा के बोल भैया ऑल इज वेल. अरे भैया ऑल इज वेल. अरे चाचू ऑल इज वेल. अरे भैया ऑल इज वेल. आज रिजल्ट का दिन था. सब बच्चे अच्छे नंबर से पास हो गए थे. सभी बच्चे खुश भी थे. पर रिया बहुत ज्यादा ही अपसेट थी, क्योंकि उसे अपने टारगेट जितने मार्क्स नहीं मिल पाए. 98 की जगह 96 मिले. शायद वो अपने टॉप के कॉलेज में नहीं जा पाएगी. शायद उसने जितने गोल सोचे थे वो अचीव नहीं कर पाएगी. यही सब सोच अब उसके दिमाग में डिप्रेशन का रूप ले रही थी. मुझ में कहीं बाकी थोड़ी सी है जिंदगी, जगी धड़कन नहीं, जाना जिंदा हूँ मैं तो अभी. कुछ ऐसी लगन इस लम्हे में है, ये लम्हा कहाँ था
सॉरी मम्मी पापा, सॉरी बंटी एंड ऑल माय फ्रेंड्स। सॉरी बट मैं अपना बेस्ट नहीं दे पाई। आई नो सबको मुझसे बहुत उम्मीद थी कि मैं 98% लेकर आऊँगी, जैसे सबको चाहिए था ना, वो टॉपर ऑफ द टाउन एंड टॉप की कॉलेज। वो सब मैं अचीव नहीं कर पाई। मुझ में अब सबको फेस करने की हिम्मत नहीं है। इस दुनिया में ना तो कुछ मुश्किल होता है ना ही आसान होता है। सारा खेल मानने का है। जो मानता है कि उसके लिए मुश्किल है तो उसके लिए मुश्किल है, और जो मान लेता है कि मेरे लिए आसान है तो उसके लिए सब आसान है। आशाई, 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 आशाई। तेरी वो रफ्तार हो, रोके से भी तू ना रुके, हासिल कर ऐसा शिखर, पर्वत की भी नजरें उठे। आशाएं, उम्मीदें, अब मुश्किल नहीं कुछ भी। जिद्दीच्या या अनोख्या खेळात नाही जमले घेणे माघार, प्रयत्नांती परमेश्वर होईलच, कधी मानणार नाही हार, कधी मानणार नाही हार। नंतरचा कार्यक्रम। हे गाणे खरं तर सर्व शिक्षा अभियानासाठी तयार करण्यात आले होते, ज्याचा उद्देश होता भारतातील सर्व मुलांना प्राथमिक शिक्षण देणे, मुलांना शाळेत येण्यास प्रोत्साहित करणे आणि शिक्षणाचं महत्त्व पटवून देणे, हाही मुद्दा लक्षात घेतला गेला होता। या गाण्यातून भारतातील काश्मीर ते केरळ येथील मुलांच्या शाळेतील प्रवासाचे सुंदर चित्रण केले आहे आणि हे एक लोकप्रिय आणि संस्मरणीय जिंगलही आहे, जे आजही अनेक लोकांसाठी नॉस्टॅल्जिक आहे। हे गाणं सादर करतायत इयत्ता 8वीचे विद्यार्थी प्रणीत ठोकळे, प्रसाद बल्लाळ, रेहान रिजवान शेख, रेहान नासिर शेख, शिवम सायकर, प्रतीक देडे आणि वेदांत दळवी। या नृत्याचं दिग्दर्शन केलं आहे अस्मिता कांबळे मॅडम यांनी। चला तर पाहूया मग स्कूल चले हम। सवेरे सवेरे यारों से मिलने बन ठन के निकले सवेरे सवेरे यारों से मिलने घर से दूर चले हम, रोके से ना रुके हम, मर्जी से चले हम, बादल सा गरजे हम, सावन सा बरसे हम, सूरज सा चमके हम, स्कूल चले हम, स्कूल चले हम। हो, हो, हो,
दरवाजे से दुनिया के राज खुलते हैं, कोई आगे चलता है हम पीछे चलते हैं। दीवारों पे किस्मत अपनी लिखी जाती है, इससे हमको जीने की वजह मिलती जाती है। रोके से न रुके हम, मर्जी से चले हम, बादल सा गरजे हम, सावन सा बरसे हम, सूरज सा चमके हम, स्कूल चले हम, स्कूल चले हम। हो, 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 हो। ज्ञानाचा दिवा उजळेल जीवनी, ज्ञानाचा दिवा उजळेल जीवनी, प्रगतीची वाट करूया सोपी, देशाचे नाव उजळूया तर खरे, चला रे चला शाळेत जाऊया सारे, चला रे चला शाळेत जाऊया सारे. कार्यक्रमाचं अजून एक वैशिष्ट्य असं की सर्व वर्ग शिक्षकांनी आपापल्या वर्गाचे नृत्य म्हणा, नाटक म्हणा बसवलेलं होतं. सगळं साहित्य तयार केलं. शिक्षकांनी पण ड्रेपरी अरेंज करणं, पालकांना पाठपुरावा करणं यासाठी खूप कष्ट घेतले आहेत. त्यामुळे शिक्षकांसाठी जोरदार टाळ्या. सगळ्यांवर तुमच्या लक्षात आलेलं असेलच की आमचे शिक्षक कशातही कमी नाहीत, न नाच बसवण्यात न नाटक बसवण्यात, आणि सगळं शिक्षकांनी स्वतः केलेलं आहे ड्रेपरी. त्यामुळे सगळ्या शिक्षकांसाठी एकदा जोरदार टाळ्या.